दाखवली यामुळे झालेलं आहे सगळं। आणि म्हणून लाडकी बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली, सक्का लाडका भाऊ। आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले, पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर, आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली। ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते। ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची, आणि म्हणजे काय नाराज झाले, आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत, सुन केलं। आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही आज देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता। आणि आज मला आनंद आहे, लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये, 6,000 8,000 10,000 रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले, वयोश्री योजनेतून मिळायला लागले, सगळ्या योजना आहेत। आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे, आम्हाला मुलांच्या फीचे पैसे, काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू, आणि हे पैसे समजले की नाही। त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो, हे जे काही एवढी विक्ट्री झाली, एवढा मोठा विजय मिळाला, हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक त्याची गणना होती आहे। आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले, आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो, घरी बसलो नाही, लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने कहा है कि इस चुनाव में लड़की बहन ने हमें बहुत अच्छे से साथ दिया है, और जो हमारे सावत्र भाऊ थे उन्होंने भी हमारे ऊपर कई आरोप लगाए थे कि ये स्कीम बरोबर नहीं है, ऐसा वैसा, तो फिर भी इसके साथों साथ फिर भी हमारे लड़की बहनों ने हमारे को बढ़ चढ़कर हमारे इस योजना में हिस्सा लिया है। और इसी के साथ साथ मुख्यमंत्री साहब ने ये भी कहा है कि मेरे जिस्म में जब तक के एक खून का कतरा रहेगा तब तक मैं महाराष्ट्र की जनता के साथ में रहूँगा। वीडियो अगर अच्छी लगी हो लाइक करें, शेयर करें, कमेंट करें और हमारे चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें।